पैसा झाला मोठा आणि जीव एकदम किरकोळ छोटा. पैसा मोठा झाला आणि जीव छोटा झाला, अशा पद्धतीचं या सरकारचं या प्रशासनाचं काम चाललेलं आहे. एवढं ॲरोगन्सी, एवढं ॲटिट्यूड आहे. पैशासाठी तुम्ही एक पेशंटचा जीव घेतायत आणि ही फक्त मंगेशकरची परिस्थिती नाही, पुण्यातील जेवढे महत्वाचे हॉस्पिटल असतील सर्व ठिकाणी हीच परिस्थिती आहे. हा आमचा एकट्याचा आक्रोश नाहीये, हा युवक काँग्रेसचा आक्रोश नाहीये, हा शहरातील आणि राज्यातील जनतेचा आक्रोश आहे. दीनानाथ मंगेशकर पुण्यातील एक नामी हॉस्पिटल, 1 रुपयाच्या भाडेतत्वावरती सरकारी अनुदानातून चालणारं किंवा सरकारी जमिनीवरती भलं मोठं साम्राज्य उभं केलेलं आणि त्या हॉस्पिटलमध्ये सत्ताधारी आमदारांचे म्हणजे अमित गोरके यांच्या PAच्या बायकोला त्या लोकांनी तिथं ॲडमिट केलेलं होतं आणि ते ट्विन्स त्यांच्या मुलं बाळं होते त्यांच्या पोटामध्ये गर्भाशयामध्ये. त्यांची ट्रीटमेंट चालू करण्यासाठी ह्या लोकांनी पैशाची अरेंजमेंट वगैरे करून त्यांना 3 लाख रुपये भरायला गेले होते. त्या लोकांनी सरळ आणि स्पष्ट सांगितलं 10 लाख रुपये असल्याशिवाय आम्ही ट्रीटमेंट चालू करणार नाही. त्याचे लेखी पुरावे आहेत. 10 लाख रुपये असल्याशिवाय आम्ही पुढचं ट्रीटमेंट करणार नाही. त्यांनी रिक्वेस्ट वगैरे केले. परत त्यांनी त्या व्यक्तीने म्हणजे भाजपाचा जो आमदाराचा PA होता त्यांनी त्याचे राजकीय कनेक्शनचा वापर करून सगळीकडून फोन वगैरे मिळवण्याचा प्रयत्न केला. आमदारांच्या फोनचे झाले, मंत्रालयामधून झाले, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामधून फोन येऊन सुद्धा त्या व्यक्तीच्या महिलेची ट्रीटमेंट होत नाही आणि यांच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेचा जीव जातो. तिथं त्यांना एवढी वडाताण करून घ्यावं लागते. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकतात. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये 2 मुलींना त्या महिलेची त्या भगिनीची 2 मुलींना जन्म देते आणि ती मुलींचा चेहरा न बघतात ती महिलांचा मरण पावते किंवा हलगर्जीपणामुळं जीव घेतला दीनानाथ मंगेशकरच्या हॉस्पिटलनं म्हटलं तरी चालेल. मरण नाही, मर्डर आहे. तर आज आपल्याला बघायची वेळ आलेली आहे की महाराष्ट्रामध्ये अशी अवस्था झालेली आहे की सत्ताधाऱ्या आमदाराच्या PAच्या बायकोचा सुद्धा इलाज व्यवस्थित जर होत नसेल किंवा त्यांच्यासुद्धा गोष्टीला तिथं व्हॅल्यू नसेल, मुख्यमंत्र्याच्या कार्यालयामधून जाणाऱ्या फोनची सुद्धा किंमत नसेल, तर हे दवाखाने कुणासाठी चालवत आहेत? महाराष्ट्रामध्ये जर मुख्यमंत्र्याच्या कार्यालयाच्या फोनची जर व्हॅल्यू नसेल तर हे लोक जीवबिव तर ह्यांच्यासाठी काहीच नाही. आज ज्या लोकांनी फेस केलेला आहे आणि ज्यांचे जीव गेले ते कित्येक लोक असे असतील ज्यांची ही हव्वा झालेली नाही. आज सत्ताधारी आमदाराचा PAची बायको मेल्यामुळं हा जर एवढा मोठा हव्वा झाला आणि त्यानंतर यांचे जर हे काळे कारनामे जर उघड होत असतील तर ह्याच्या पाठीमागं असे किती कारनामे झालेले आहेत? दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे असे कारनामे किती झालेले आहेत? जर तुम्ही शोधायला गेलात तर तिथं भरमसाठ दिसतील तुम्हाला. कारण हे फक्त आणि फक्त पैसे छापायची फॅक्टरी झालेली आहे. यांना त्या रुग्णांशी किंवा त्या रुग्णांच्या जे काही ट्रीटमेंटशी काही संवेदना नाही, ह्या लोकांशी काही संवेदना नाही आणि ह्यांच्या बापाची सुद्धा ही जागा नाही. ह्या राज्यातील टॅक्सपेयरच्या पैशाच्या हिश्श्यातले जाणारे पैसे किंवा ती जागा महाराष्ट्र राज्याची घेऊन हे लोक ह्यांच्या छाताडावरती नाचत आहेत. आज ह्यांची एवढी हिंमत कुठून आली की एक व्यक्तीचा जीव जातोय आणि त्या व्यक्तीची किंमत सुद्धा नाही आणि ती व्यक्ती असंच मरून जाते आणि ती मेलेल्या व्यक्तीच्या कपाळावरचं म्हणजे काम त्याला माथ्यावरचं लोणी खाण्याचे काम करणारे हॉस्पिटल माफिया आणि ह्याला पोषण देणारे किंवा ह्या लोकांना खत पाणी घालणारे आपले राज्याचे सरकार. हे राज्याच्या सरकारच्या खत पाणी घातल्याशिवाय किंवा त्यांच्या संवर्धनाशिवाय काय म्हणता येईल त्यांच्या आश्रयाशिवाय असे मोठे किंवा असे बोल्ड डिसिजन हे लोक घेऊ नाही शकत. त्यांना कुठं ना कुठं ह्या सरकारचं आश्रय आहे. मग ह्यांच्या आश्रयामुळंच ह्यांच्या स्वतःच्या आमदाराच्या PAच्या बायकोचं सुद्धा जीव चाललेला आहे. आज साधारण नागरिकांची काय अवस्था असेल? महाराष्ट्रामध्ये किती असे हॉस्पिटल आहेत? त्या हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांच्या महिलांचे डिलिव्हरी असो किंवा आणि कुठले ऑक्सिजनचे वगैरे केसेस असो, तिथं असे लोक किती मरत आहेत जे डॉक्टरच्या हलगर्जेपणामुळं. आणि जर डॉक्टरांनी ॲडमिटही करून घेतलं तर आहे हॉस्पिटल माफिया एवढा माजलेला आहे, एवढा उत्माद चालू आहे यांचा. मेलेल्या लोकांना ऑक्सिजनचे सिलेंडर लव हे लोक पैसे घेत आहेत. ह्याच्यावरती कधीतरी ऑडिट, ह्याच्यावरती कधीतरी एखादी न्यूजवरती डिबेट, एखादं छापामारी झाली पाहिजे का? उगाचच त्या भ्रष्टाचारी लोकांवरती छापा मारायचं, ते BJPमध्ये आणून जमा करायचं आणि सब चंगासी म्हणून महाराष्ट्र राज्य चालू आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये ह्या राज्यातील नागरिकांसाठी काय चालू आहे? एकदा सरसकट सगळ्या हॉस्पिटलवरती छापे मारले तर तुम्हाला 99% प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये हा सगळा काळा बाजार दिसून येईल, जिथं नागरिकांच्या जीवाची काहीही किंमत नाही आणि अंधाधुंद लूटमार चालू आहे राज्यामध्ये सगळ्या हॉस्पिटलमध्ये, आणि ते फक्त आणि फक्त सरकारच्या आश्रयामुळे चालू आहे. हा माझा स्पष्ट आरोप आहे, कारण हॉस्पिटल माफियाचं कुठं ना कुठं सरकारसोबत कनेक्शन आहे. त्याच्याशिवाय हे लोक एवढा उत्माद आणि एवढा माज नाही करू शकत. ह्यांना जीव गेलं तरी फरक नाही. आज दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुढं भरपूर लोकांनी आंदोलन वगैरे केले, पण त्या लोकांना थोडंही किंचितही फरक पडलेला नाही. काय सांगाल? आक्रमक पवित्रा घेतलाय शाहीर. या प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो. ह्या प्रशासनाने एका आमच्या भगिनीचा जीव घेतलेला आहे. पैसा मोठा झाला आणि जीव छोटा झाला, अशा पद्धतीचं ह्या सरकारचं, ह्या प्रशासनाचं काम चाललेलं आहे. सरकारचं हॉस्पिटलवर आणि प्रशासनावर अजिबात दबाव राहिलेला नाहीये. तिथे युवक काँग्रेसचे पुण्याचे जिल्हाध्यक्ष हे सुद्धा त्यांची पूर्ण टीम घेऊन आणि बाकीच्या सर्व पक्षीय लोकांनी सुद्धा भरपूर आंदोलनं केले, पण त्या हॉस्पिटलला थोडाही फरक पडलेला नाही. हा बघा व्हिडिओ की तिथं किती लोकांनी आणि कशा प्रकारे आंदोलन केले, पण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला याचा काहीही फरक पडत नाही. त्यांनी सरळ सांगितले की आम्ही इंटरनल ऑडिट बसू, काही चौकशी करू आणि तुम्हाला कळवू. अजूनपर्यंत कळवलेलं नाही. दीनानाथ मंगेशकर सत्ताधारी आमदाराच्या PAच्या बायकोवरती हा अन्याय झाला म्हणून एवढं उघडकीस आलेलं आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये हेच चालू आहे आणि प्रत्येक हॉस्पिटलचं ऑडिट, छापेमारी, तुमची ED BD ह्या लोकांच्या पाठीमागं भ्रष्टाचारी बस झाले. आता भ्रष्टाचारी कुठल्या पक्षामध्ये राहिलेले नाही, सगळे तुमच्याकडे झालेले आहेत. आता त्या लोकांना हे कामं लावा की कुठं ना कुठं ह्या हॉस्पिटलवरती छापेमारी करायला लावा आणि हॉस्पिटलमध्ये किती काळा बाजार चालू आहे त्याचे ऑडिट झाले पाहिजेत, त्याचे सर्वे झाले पाहिजेत, त्याचे छापेमारी झाली पाहिजे आणि तिथला ॲक्च्युअल डेटा आज त्या हॉस्पिटलच्या बाहेर कुठं ना कुठं लावलेला पाहिजे की ह्या हॉस्पिटलमधून किती हलगर्जीपणामुळं लोकांचे जीव जात आहेत, हॉस्पिटलची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहेत, हॉस्पिटलचे जे काय जिम्मेदाऱ्या आहेत ते हे लोक पूर्ण पाळतायत का. तुम्ही फक्त आणि फक्त लोकांवरती निर्बंध, लोकांवरती कायदे, लोकांवरती अन्याय करण्याचा ह्या सरकारने पूर्ण डाव रचून ठेवलेला आहे. कुठं ना कुठं ह्या लोकांसाठी बनवलेलं हे राज्य आहे आणि ह्या राज्याची काय जिम्मेदारी आहे हे कधीतरी ह्याच्यावरती बोलायला चालू करा. मीडियावाल्याकडून काय अपेक्षा ठेवणार नाही, कारण या मीडियावाल्यांनी तर सरकारचे बुटं चाटून त्याचा रंग उडवून टाकलेला आहे. आता बोलायची आपल्याला गरज आहे, जनतेला गरज आहे की तुमच्या हक्कासाठी तुम्हाला लढावंच लागणार आहे. आजपर्यंत जे स्वातंत्र्य भेटलं होतं तुमच्या पूर्वजांनी त्याच्यासाठी रक्त जाणलेलं होतं, त्याच्यासाठी मेहनत केलेली होती, त्याची व्हॅलिडिटी आत्तापर्यंत होती. जर येणाऱ्या पिढीसाठी तुम्हाला हेच स्वातंत्र्य जर राखून ठेवायचं असेल, येणाऱ्या पिढीसाठी जर हेच स्वातंत्र्य तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्हाला सुद्धा आजच्यापासून तुमच्या स्वातंत्र्याची किंमत मोजावी लागणार आहे. नसेल तर आज भाजपच्या आमदाराच्या PAची बायको मेली, उद्या तुमचे मरतील, उद्या आणि सगळ्या कुणाचे मरतील, त्याच्याशी ह्या सरकारलाही फरक पडणार नाही. 150 करोड लोकसंख्या आहे, किती मेलं तरी काय फरक पडतात, 1000-2000 असंच लोक कुठल्या कुठं मरून जातात. त्याच्यामध्ये 1-2 आपले तुपले असलं तर काय फरक पडतोय. जर खरंच आपल्याला आपल्या हक्काची आणि आपल्या टॅक्सपेअरच्या पैशाची किंवा ह्या सरकारकडून रिस्पॉन्सिबिलिटीची जर अपेक्षा वाटत असेल तर त्या गोष्टीसाठी बोलायला चालू करा. आज मीडिया आणि विरोधी पक्षावरती अवलंबून राहू नका. विरोधी पक्षातले सगळे लोक ह्यांच्या कुठं ना कुठं कचाट्यात अडकलेले आहेत. ह्या लोक सगळ्या लोकांना ED BD मारून सगळे तिकडे घेऊन चाललेले आहेत. कोण बोलला त्याला जेलमध्ये नेऊन टाकत आहेत. मीडियाच्या बाबतीत तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता मीडिया ह्या राज्यातील प्रत्येक व्यक्तीला होण्याची गरज आहे आणि ते तुम्ही झालात तर ते तुमच्यासाठी आणि तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी चांगलं आहे. नसेल तर दीनानाथ मंगेशकरमधल्यासारखे केस महाराष्ट्रामध्ये दररोजचं हजारो होत आहेत आणि ह्याच्यापुढं हजारो होत राहतील. ह्याच्याशी सरकारला काहीही फरक पडणार नाही. पण नक्कीच त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये फरक पडला. ज्या व्यक्तीने 2 मुलीला, ज्या महिलेने 2 मुलीला जन्म दिला त्या मुलींना नक्कीच फरक पडणार. पण त्याची काळजी करण्यासाठी आपल्याकडे कुठं टाईम आहे. टाईम असेल तर विचार करून बघा एकदा आणि हक्कासाठी लढायला आणि बोलायला चालू करा. धन्यवाद.